आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। ती रेसिपी म्हणजे मूळव्याध, संधिवात, दमा, हत्तीरोग असे बरेचसे आजार बरे करा। फक्त ही भाजी महिन्यातून 3 वेळा खा। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे तुम्हाला दिसत असेल एक मी दगडासारखं हे एक पदार्थ घेतलेला आहे। याला आमच्या इथे सुरण म्हणतात। तुमच्या इथे काय म्हणतात हे मला कमेंट मध्ये सांगा। ही भाजी खूप गुणकारी आहे। मूळव्याध असेल, संधिवात असेल किंवा जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तरीही तुम्ही ही भाजी खाल्ली तरीही चालेल। सो ही भाजी कशी बनवायची याची रेसिपी मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे। आता तुम्हाला दिसत असेल इथे मी सुरण घेतलेला आहे। त्याचाही छान असा वरचा भाग सोलून काढायचा आहे। तुम्ही चाकूने काढू शकता किंवा बटाट्याची साल काढायची असते त्याने काढलं तरीही चालेल। आता इथे तुम्हाला दिसत असेल बघा छान असा आपला वरचा भाग काढून झालेला आहे। आता हे आपण बारीक बारीक काप करून घेणार आहोत जेणेकरून त्याची भाजी एकदम छान अशी होईल। आता तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे हे पातळ काप करून घ्यायचे आहेत। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। ही भाजी खूप गुणकारी आहे। मूळव्याधासाठी तर स्पेशल ही भाजी आहे। सो ही भाजी तुम्ही महिन्यातून 2-3 वेळा खाल्ली तरीही चालेल। आता तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे मी त्याचे पातळ काप करून घेतलेले आहेत जेणेकरून या भाजीचा आपल्या शरीरासाठी खूप उपयोग आहे। आता ही भाजी कशी बनवायची आता आपण बघणार आहोत। ही भाजी आपण कुकर मध्ये बनवणार आहोत जेणेकरून ती लगेच शिजली जाईल आणि छान अशी त्याची टेस्ट लागेल। इथे मी कांदा घेतलेला आहे जाडसर असा चिरलेला। यामध्ये आपण 2 चमचे तेल घ्यायचं आहे आणि हा कांदा आपण लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। खूप सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे आणि कमी साहित्यात होणारी आहे आणि खूप गुणकारी अशी रेसिपी आहे। ही सगळ्यांनी करून आपल्या शरीरासाठी खूप छान अशी ही रेसिपी आहे। विटॅमिन्स यातून मिळतात, तुमचं वजन कमी होऊ शकतं। आता तुम्हाला दिसत असेल बघा आपला कांदा भाजून झालेला आहे। आता हे आपण सुरणचे काप यामध्ये घालायचे आहेत। थोडीशी हळद घ्यायची आहे, थोडीशी चटणी, ही तुमच्या चवीप्रमाणे चटणी घ्यायची आहे जी आपल्या घरात सहज अवेलेबल असते। चवीप्रमाणे मीठ, एक मी टोमॅटो जाडसर असा चिरून घेतलेला आहे। आता हे छान असं पण मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ते सगळे मसाले आपल्या सुरणाला लागले जातील। आता हे छान असं आपण फ्राय करून घेणार आहोत पहिल्यांदा तेलामध्ये। हे तुम्ही कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये शिजवू शकता, बट हे कुकरमध्ये शिजवण्याचं कारण इतकंच की ही भाजी शिजायला जरा कठीण असते। सो कुकरमध्ये शिजवलं की ती लगेच शिजली जाते, एकदम मऊ अशी होते। आता यामध्ये आपण 1 तांब्या पाणी ओतायचं आहे जेणेकरून ही छान अशी शिजली पाहिजे आणि इथे आपण कुकरचे 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे जेणेकरून छान अशी आपली भाजी मऊ शिजली जाईल। जेवढी भाजी ही मऊ शिजलेली असेल त्याच प्रमाणात ते तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आणि लगेच लाभकारक आहे। आता तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे। ही भाजी तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता किंवा अशीच कोरडी खाल्ली तरीही चालेल। खूप छान याची चव लागते। एक टेस्ट म्हणजे ज्याप्रमाणे आपण बटाट्याची भाजी खातो त्याच प्रमाणाची टेस्ट लागते। रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंट मध्ये सांगा कशी झाली होती। चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टाटा।